the point which we have missed formatting with a printf. Okay, so printf मध्ये आपण फॉर्मॅटिंग करताना till now just we have used /n and /t. /n for the new line and the /t for the tab space. Okay, so आपण printf मध्ये फॉर्मॅटिंग करण्यासाठी आतापर्यंत फक्त /n आणि /t यूज केलेला आहे. ओके, नाउ आता सपोज आपल्याला नंबरला किंवा आपण जे इंटिजर व्हॅल्यू फ्लोट व्हॅल्यू डिस्प्ले करतो त्याला जर आपल्याला लेफ्ट किंवा राईट अलाइनमेंट द्यायची असेल तर नेमकं काय करायचं. आता फॉर एक्झाम्पल तर जस्ट आपण काय बघितले की सपोज इंट x इज इक्वल टू 10 आहे. ओके, इंट y इज इक्वल टू 3.14 फॉर एक्झाम्पल. देन आपण जेव्हा ह्याला प्रिंट करतो, सपोज आता मी सध्या /n /t काहीच यूज नाही केलेलं, x प्रिंट केला. ओके, त्याच्यानंतर printf %f y प्रिंट केलं. ओके, जस्ट एवढंच केलं तर आपल्याला आउटपुट काय मिळतं. सपोज दिस इज युअर आउटपुट स्क्रीन. ओके, देन 10 आपल्याला पहिले मिळणार. ओके, x ची व्हॅल्यू 10 आणि त्याच्या पुढेच लगेच काय ना 3.14 000. ओके, सो दिस 000 इट इज ऍडेड बाय द कंपायलर इटसेल्फ. ओके, नाउ आता आपण जेव्हा x प्रिंट करतोय आणि y प्रिंट करतोय तिथं %f का लिहिलं बिकॉज y इज इथं फ्लोट लिहायचा, सॉरी, बिकॉज y इज ऑफ अ टाइप फ्लोट. ओके, आणि ते %t का लिहिलं बिकॉज x इज ऑफ अ टाइप इंटिजर. ओके, नाउ आता आपण /n /t काहीच दिलेलं नाहीये. सो बाय डिफॉल्ट लेफ्ट अलाइनमेंट असते, लेफ्ट टू राईट कंपायलर काय करतो डिस्प्ले करत जातो आणि आपण x आणि y मध्ये स्पेस सुद्धा दिलेली नाहीये, तो ते सगळे काय येणार आहे कनेक्टेड येणार आहेत. ओके, तर हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आता आपण काय करूयात की ह्याला राईट अलाइनमेंट देऊ फर्स्ट टाइम. ओके, आता बघा जर तुम्ही बिल वगैरे बघितलं, तुम्ही ग्रॉसरी सेक्शन ग्रॉसरी केली, सपोज तुम्ही डीमार्ट मध्ये गेले ग्रॉसरी बाय केली आणि तुम्हाला जे बिल मिळतं तर ते बिल जे असतं त्याच्यावरती जे नंबर्स असतात म्हणजे जे आपली प्राइस असते प्राइस तर ती ऑलवेज काय असते राईट टू लेफ्ट किंवा राईट जस्टिफाईड असते. आता कसं म्हणजे काय कसं ते तुम्हाला सांगते. म्हणजे कसं असतं बघा, बिल सपोज शुगर. ओके, आणि त्याचं बिल सपोज 1000 रुपीज झाले. ओके, त्याच्यानंतर वीट. ओके, सपोज 500 रुपीजचे झाले. तर अशी अलाइनमेंट असते राईट अलाइनमेंट. काही 10 रुपीजचा असेल, काही 5 रुपीजचा असेल, काही 100 रुपीजचा असेल, काही 50 रुपीजचा असेल असे. आणि आपण जे आतापर्यंत प्रिंटफ बघितलंय त्यांनी जर आपण न्यू लाईनला दिलं तर असं डिस्प्ले होतं बघा. जर /n दिला आपण आणि जस्ट आपण नंबर डिस्प्ले केले तर ते ह्या वेनी डिस्प्ले होतात. ओके, बट दिस इज नॉट द ॲक्युरेट वे टू डिस्प्ले द नंबर्स ऑन अ बिल. ओके, सो जस्ट आपल्याला डिस्प्ले करायचं एंटर ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू तर ठीक आहे, लेफ्ट असाइन लेफ्ट टू राईट. ओके, बट जर आपल्याला एखादं बिल जर प्रिंट करायचं तर नॉर्मल बिल कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं, ह्या फॉर्मॅटमध्ये असतं. ओके, सो ह्या टाईपचं जे फॉर्मॅटिंग आहे तर ते आपण करणार आहे आज printf च्या फॉर्मॅटिंग सेक्शन मध्ये. ओके, सो हाऊ टू format the printf function or how to done the formatting using the printf function. So first आपण इंटिजर व्हॅल्यू कशी फॉर्मॅट करायची ते बघू आणि मग नंतर फ्लोट व्हॅल्यू कशी फॉर्मॅट करायची ते बघू. ओके, नाउ how to format integer value. Okay, integer value. Okay, so आपण एक field width यूज करणार आहे. काय यूज करणार आहे field width. ओके, सो field width जे ह्याला स्पेसिफायर म्हणतात. ओके, सो field width आपण यूज करणार आहे टू फॉर्मॅट द इंटिजर व्हॅल्यू. सो field width is a specifier. It tells printf how many columns on screen should be used while printing value as %wd. So this W percent आणि D तर तुम्ही यूज करताच इंटिजर साठी. सो दिस W इज अ field width specifier. ओके, सो
इथे काय WD जेव्हा तुम्ही स्पेसिफाय करता, सो W इज अ फील्ड विड्थ आणि इट टेल्स द प्रिंटफ फंक्शन that how many columns on screen should be used while printing the value. So percent d नी तुम्ही जी व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे, सपोज x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, पर्सेंट d नी जी तुम्ही इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे, तर त्या व्हॅल्यूला किती कॉलम असाइन करायचे आहेत. सो दॅट विल बी स्पेसिफाईड बाय युजिंग द फील्ड विड्थ. ओके, सपोज जर आता मी असं केलं printf पर्सेंट 5d, ओके, W च्या जागी मी 5 टाकलं, ओके, आणि इथे दिलं x. ओके, सो ही x ची व्हॅल्यू आहे, त्याला स्क्रीन वरती टोटल 5 कॉलम्स म्हणजे एक 5 डिजिट्स. ओके, सो 5 कॉलमचा एरिया काय होतो, असाइन होतो. ओके, आता ही जी W ची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असू शकते. W ची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल. ओके, आता जेव्हा W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तेव्हा राईट जस्टिफाईड डिस्प्ले होईल. कॉलम तर तेवढे असाइन होणारच आहे, पण व्हॅल्यू प्रिंट होताना कशी होणार आहे, राईट जस्टिफाईड. ओके, आणि जेव्हा व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर सपोज मी -5d दिलं तर 5 कॉलमच असाइन होणार, फक्त निगेटिव्ह असल्यामुळे व्हॅल्यू कशी डिस्प्ले होणार, लेफ्ट जस्टिफाईड डिस्प्ले होणार. ओके, आता आपण एक एक्झाम्पल बघूयात आणि मग नंतर तुम्हाला त्याचं ऍक्च्युअल मिनिंग कळेल. ओके, सो इंटिजर व्हॅल्यू फॉर्मॅट करण्यासाठी वी आर युजिंग द फील्ड विड्थ दॅट इज अ W. ओके, सो बाय स्पेसिफाइंग द W व्हॅल्यू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, इट टेल्स द प्रिंटफ फंक्शन दॅट हाऊ मेनी कॉलम्स on the output screen should be used by that particular value. Okay, and if the W value is positive, then the align if the W value is positive, then the value of the W that equal to the column specified by that particular value, and plus the value is positive, so the value will display right justified. Okay, and जर negative असेल तर व्हॅल्यू विल डिस्प्ले लेफ्ट जस्टिफाईड. W ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर जे तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे तेवढे कॉलम तर स्पेसिफाय होणारच आहे, सेम लाईक अ पॉझिटिव्ह W. ओके, बट जे व्हॅल्यू आहे ऍक्च्युअल व्हेरिएबलची ती डिस्प्ले कशी होणार आहे, लेफ्ट जस्टिफाईड डिस्प्ले होणार आहे. ओके, सो आता आपण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. सपोज आता आपण इंट AB आपण विदाउट फॉर्मॅटिंग आणि फॉर्मॅटिंग दोन्ही पण बघणार आहे. आता 4 डिजिटचाच नंबर घ्यायचा आहे किंवा 5 डिजिटचाच घ्यायचा आहे असं काही नाही. आपण काय करूयात, तुम्हाला जे पाहिजे ते नंबर्स तुम्ही घेऊ शकता. ओके, नाउ आता आपण विदाउट फॉर्मॅटिंग पहिले यूज करू. ठीक आहे, सपोज आता मी इथे लिहिलं पर्सेंट DA. ओके, विदाउट फॉर्मॅटिंग and printf %db. ओके, देन आता आपण फॉर्मॅटिंग यूज करू. printf %7d. ओके, W ची व्हॅल्यू मी 7 केली A साठी, and printf आता आपण बघा /n वगैरे दिलेलं नाहीये, आणि इथे मी 5d केली B साठी. ओके, आता कसं डिस्प्ले होईल बघा, तर नॉर्मल जर ही आउटपुट स्क्रीन आहे तर हे तुम्हाला माहिती आहे कसं डिस्प्ले होणार आहे. सो 2 1 3 4 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ A, देन त्याच्या पुढे व्हॅल्यू ऑफ B दॅट इज 4 7 अशी कंटिन्यू डिस्प्ले होणार. ओके, नाउ आता आपण A ला आता /n वगैरे दिले नाही, सो एका लाईनलाच येणार आहे. ओके, नाउ आता आपण A ला फील्ड विड्थ स्पेसिफायर किती दिलाय 7 आणि इट इज पॉझिटिव्ह. सो 7 पहिल्यांदा कॉलम असाइन होणार कशाला, A ला. सो इथून पुढे 1 2 3 4 5 6 7. ओके, नाउ आता व्हॅल्यू डिस्प्ले होणार A ची, पण कशी, पॉझिटिव्ह 7 असल्यामुळे राईट जस्टिफाईड. येते लक्षात, राईट जस्टिफाईड. सो 2 1 3 4, सो 4 3 1 2 अशी, आणि हे रिमेनिंग जे 3 आहेत तर ते काय राहणार आहे, स्पेस ऑक्युपाइड राहणार आहे फॉर A, बिकॉज आपण A साठी विड्थ काय दिली 7. ओके, नाउ आता B साठी आपण काय दिलेली, पॉझिटिव्हच 5 दिलेली आहे. सो आता आपण /n वगैरे दिलेलं नाही, सो ह्याच्या पुढेच परत 1 2 3 4 5 B साठी. ओके, आणि B 5 इज ऑल्सो पॉझिटिव्ह W. सो B ची व्हॅल्यू काय 47, सो ती राईट जस्टिफाईड डिस्प्ले होणार. म्हणजे इथे काय स्पेस, आता इथे बघा
इथे काय होतं, इथे पण एका पुढे एकच आपण डिस्प्ले केलेला आहे, बट आपण काय केलेलं इथे राईट जस्टिफाईड दिल्यामुळे इथे मध्ये काय येते, स्पेस येते, बिकॉज आपण बी साठी 5 कॉलम असाइन केलेत आणि ए साठी 7, आणि इथे आपण फॉर्मॅटिंग केलेलं नाहीये, सो हे काय येणार आहे, जोडून येणार. ओके, कळलं इथपर्यंत. नाऊ नेक्स्ट. आता सपोज त्याच्या पुढेच मी असं केलं, प्रिंटएफ, आता मी स्लॅश एन देते. ओके, देन प्रिंटएफ सपोज %-7d a. ओके, and then printf %-5d b. आता b ला 5 जायला पाहिजे असं काही नाही, %-5d b. तर आता बघा स्लॅश एन दिलाय म्हणजे न्यू लाईनला ऑब्विसली कर्सर येणार. आता ए साठी किती कॉलम असाइन होणार, 7. सो 1 2 3 4 5 6 7. ओके, नाउ ए ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ओके, आता ती राईट का लेफ्ट, ते कसं डिफाईन होणार की तुम्ही डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिली का निगेटिव्ह. सो तुम्ही इथे आता व्हॅल्यू काय दिलेली आहे, निगेटिव्ह दिलेली आहे. सो लेफ्ट जस्टिफाईड. सो 7 कॉलम तर असाइन झालेच आहेत, पण व्हॅल्यू लेफ्ट जस्टिफाईड 2 1 3 4. ओके, आता ह्यात आणि ह्यात तुम्हाला डिफरन्स कळेल. ओके, नाउ आता बी ची व्हॅल्यू काय आहे, बी ची व्हॅल्यू आहे 47, पण तुम्ही त्याला 5 कॉलम असाइन केलेत, पण आता ए ला 7 आहेत. सो इथंच नाही डिस्प्ले होणार, लाईक इथे कसं डिस्प्ले झालं लगेच पुढे, कारण की आपण ए आणि बी ला काही विड्थ स्पेसिफाय केली नव्हती, पण आता इथे ए ला 7 केलेली आहे, पण त्याच्या पुढे आपण स्लॅश एन नाही दिलेला, बी दिलेला, मग लगेच बी इथे डिस्प्ले होणार का नाही. तर आपण ए ला 7 दिलेले आहेत, जरी तुम्ही ए 4 डिजिटचा घेतलाय, पण ए ला आपण 7 काय केलेलं आहे, विड्थ स्पेसिफाय केलेली. सो ह्याच्या पुढे 1 2 3 4 5. सो दिस इज फॉर बी. ओके, आणि ते मायनस लिहिल्यामुळे लेफ्ट जस्टिफाईड. सो आता बघा हे 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत ए चे होते. ओके, आता लेफ्ट जस्टिफाईड लिहिल्यामुळे इथे 47 येणार. आलं का लक्षात? ठीक आहे. आता जर मी असं केलं, प्रिंटएफ %d and printf त्याच्या पुढेच %d b. तर आता ए कुठे डिस्प्ले होईल, तर हा जो बी आहे, बी चे जे 5 झाल्यानंतर, तर 1 2 3 4 5 इथे, आणि मग त्याच्या पुढे काय डिस्प्ले होईल, आता एला आपण काय फॉर्मॅटिंग केलेलं नाहीये आणि बी ला पण नाही केलेलं. सो हे जोडून डिस्प्ले होणार. आता कळालं ह्यांच्यामधलं मिनिंग. ओके, आणि जर तुम्ही इथे जर स्लॅश एन दिलं ह्या 2 प्रिंटएफ मध्ये, तर ते जसं आपण बिल जसं प्रिंट होतं तसं तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, सो आपण एक एक्झाम्पल रन करून बघूयात, म्हणजे तुम्हाला अजून ऍक्युरेट कळेल. So include first header files. ऑप्शनल आहे राईट जस्टिफिकेशन वगैरे. तुम्हाला जर त्या टाईपचं आउटपुट असेल, प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये विचारलं तरच तुम्ही ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, डी ची व्हॅल्यू जर कॅपिटल घेतली असेल, म्हणजे %5d आणि डी येतो कॅपिटल आहे, तर ते रॉंग आहे, बिकॉज इंटिजर साठी स्मॉलेस्ट डी असतो. ओके, जर तुम्हाला आउटपुट सांगितलं असेल आणि राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले दिस टाइप ऑफ आउटपुट, देन तुम्ही ते %5d वगैरे यूज करा. अदरवाइज आपण नॉर्मल वेनी जसं प्रोग्राम करतो तसंच करा. ओके, इथेच व्हॅल्यू देऊ आपण, त्याच व्हॅल्यू द्यायला पाहिजे असं काही नाहीये. ओके, सो प्रिंटएफ, किंवा आता आपण काय करूयात, स्लॅश एन देत जाऊयात. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं डिस्प्ले होतं. किंवा आपण पहिले विदाउट स्लॅश एन देऊ. दिस इज नॉर्मल वे जो की आपण डिस्प्ले करतो. ओके, सो एकदा परत रन करून बघा, तुम्हाला माहिती आहे बट तरी रन करून बघा. आता ही जी आधीची स्पेस दिसते तुम्हाला 2 च्या आधीची, तर तिथे ऍक्च्युअली आउटपुट स्क्रीन नाही. आउटपुट स्क्रीन ही 2 पासूनच सुरू होतीये. ओके, सो हे बघा, ए ची व्हॅल्यू 2135 आणि बी ची व्हॅल्यू 65. आता आपण जर स्पेस वगैरे दिली असती तर ती आली असते, स्लॅश एन दिलं असतं तर न्यू लाईनला आलं असतं. ओके,
आता हे झालं नॉर्मल जेव्हा तुम्ही स्लॅश एन देत नाही. आता सपोज मी इथे ए ची व्हॅल्यू डिस्प्ले झाल्यानंतर बी च्या आधी स्लॅश एन दिलेले. आता कसं रन होईल बघा, ए च्या खाली बी. ओके, बट इट इज काय लेफ्ट जस्टिफाईड आहे. ओके, आता बघा लेफ्ट जस्टिफाईड जरी असेल तरी आता मी सपोज प्रिंट एफ जरी मी स्लॅश एन दिलेला. ओके, आता इथे जर मी ए ची व्हॅल्यू परत डिस्प्ले करते बी च्या पुढे, तर बघा लगेच 65 ला जोडूनच काय येतंय T2135 जरी पण लेफ्ट जस्टिफाईड असेल पण नंबर ऑफ कॉलम आपण स्पेसिफाय नाही केलेले. सो 65 आपण बी ची व्हॅल्यू घेतली तर तेवढी झाली की त्याच्या पुढे लगेच दुसरी व्हॅल्यू काय होणार डिस्प्ले होणार. ओके, आता सपोज आपण काय करूयात प्रिंट एफ %8D. ओके, कॉमा बी. आता बघा बी च्या पुढे कशी लगेच ए ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली. ओके, बी च्या पुढे आपण स्लॅश एन दिलेलं नाही सो ए ची व्हॅल्यू लगेच डिस्प्ले झाली. पण आता जेव्हा ए च्या पुढे आपण बी ची व्हॅल्यू स्पेसिफाय करतोय, आता जर मी इथं विड्थ दिली नसती तर कसं झालं डिस्प्ले झालं असतं लगेचच ए च्या बघा 65 बी ची व्हॅल्यू सेकंड रो, त्याच्या पुढे ए ची व्हॅल्यू 2135 आणि त्याच्या पुढे लगेच 65 डिस्प्ले झालं. पण आता मी इथे 8D दिल्यामुळे आता तो बी साठी पहिले 8 कॉलम असाइन करणार आणि 8 हा पॉझिटिव्ह आहे सो राईट जस्टिफाईड ने डिस्प्ले करणार. बघा 65 कुठे गेलं म्हणजे त्याच्या आधीच्या कॉलम एक तर तिथे 6 नंबर्स बसले असते. ओके, आणि लक्षात आता त्याच्या पुढे सपोज आपण ए डिस्प्ले करू प्रिंट एफ सपोज 7D. ओके, and A. ओके, आता रन कर. बघा त्याच्या पुढे 2135. आता 65 च्या पुढे पण आपण स्लॅश एन दिलेला नाहीये पण आपण ए साठी 6 विड्थ असाइन केलेले आहेत. ओके, सो 7 विड्थ किती केलेत आपण 7 विड्थ असाइन केलेले आहेत. सो 65 पासून 7 पहिले कॉलम असाइन होणार आणि मग आपण काय दिलेले लेफ्ट राईट जस्टिफाईड पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे सो राईट पासून काय होणार डिस्प्ले होणार. ओके, नाव बघा आता प्रिंट एफ आता हे आपण काढून टाकूयात. आता बिल कसं असतं त्या टाइप मध्ये आपण फॉर्मॅटिंग करू. सो त्याच्यासाठी तुम्हाला जे कॉलम व्हॅल्यू आहे ती सेम द्यावी लागेल तेव्हा एका खाली एक डिस्प्ले होईल. ओके, देन प्रिंट एफ आता स्लॅश एन %7 B. आता बघा जसं बिल प्रिंट होतं की नाही तसं बिकॉज दोघांना पण काय केले आपण 7 विड्थ दिली आणि दोघं पण पॉझिटिव्ह आहे 7 सो राईट जस्टिफाईड काय होणार डिस्प्ले होणार. ओके, लक्षात ठीक आहे. नाऊ नेक्स्ट बघा आता प्रिंट एफ स्लॅश एन देऊ %-7D A. ओके, देन आता स्लॅश एन मी देत नाही %-5D. आता बघा लेफ्ट जस्टिफाईड झालं पण 2135 ला 7 पहिले कॉलम असाइन झाले बट आपण वरचं जे 2135 डिस्प्ले केले त्याला पण आपण 7च कॉलम केलेत बट 7 पॉझिटिव्ह असल्यामुळे तो राईट टू लेफ्ट डिस्प्ले झाला. आता जो खालचा 2135 आहे त्याला पण आपण 7 कॉलमच असाइन केलेत पण 7 मायनस असल्यामुळे तो लेफ्ट टू राईट काय झाला डिस्प्ले झाला. आणि पुढे 65 ला इथे बघा कर्सर कुठे आलाय 5 नंतर नाहीये पुढे स्पेस आणि मग कर्सर आहे का बिकॉज 65 ला आपण 5 कॉलम्स काय केलेत असाइन केलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट जे तुम्ही प्रिंट करणार ते त्या कर्सर पासून प्रिंट होणार 5 नंतर नाही. ओके, तर हे झालं तुमचं फॉर्मॅटिंग विथ इंटिजर formatting integer value using the field width specifier. Okay, now next आहे float value आता फॉर्मॅट करायची. Now formatting float data type value. Okay,
सो त्याच्यासाठी फॉर्मॅट आहे बघा प्रिंटएफ मध्ये %t.n आणि मग f. तर %f तुम्हाला माहितीच, जसं आपण %wd लिहिलं, d फॉर इंटिजर आणि w फॉर फील्ड विड्थ, तसं %f, f फॉर फ्लोट आणि t.n. ओके, वेअर जो t असतो, सो t डिनोट्स द टोटल विड्थ, सेम लाईक w, द टोटल विड्थ. ओके, आणि हा जो n आहे, सो n इज द नंबर ऑफ डेसिमल स्पेसेस, म्हणजे फ्लोटिंग पॉइंट नंतर तुम्हाला किती व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या आहेत डॉट नंतर. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, t इट इज सेम एज w इन इंटिजर फॉर्मॅटिंग मध्ये जसं w आहे तसंच t आहे. तो जेवढे कॉलम आहे तेवढी विड्थ स्पेसिफाय करतो आणि मग n काय, नंबर ऑफ डेसिमल स्पेसेस, म्हणजे डॉट नंतर तुम्हाला किती व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहेत ते. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज फ्लोट x इज इक्वल टू 3.141592 हे दिलेलं आहे. ओके, अँड देन फ्लोट y इज इक्वल टू 14.4 दिलेलं आहे. ओके, नाऊ आता मी प्रिंटएफ केलं %6.3f. ओके, and x. Okay, then printf %5.2f and y. Okay, तर कसं डिस्प्ले होणार बघा. आता जो x आहे, तर x साठी आपण किती t ची व्हॅल्यू काय 6, म्हणजे किती विड्थ असाइन होणार x साठी 6, 1 2 3 4 5 6. ओके, त्याच्यानंतर आपण आता f ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3, म्हणजे जो आपण x ची व्हॅल्यू घेतलेली त्याच्या डेसिमल नंतर 3 डिजिट पर्यंतच फक्त आउटपुट काय होणार, डिस्प्ले होणार. ओके, सो आता जेव्हा आपण प्रिसिजन व्हॅल्यू किती देतोय, 3 देतोय. ओके, तेव्हा 141, पण 141 नंतर काय 5 आहे, ते हे तुम्हाला माहिती आहे बेसिक मॅथ्स आहे. तर जर व्हॅल्यू 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आधीच्या नंबर मध्ये आपण एक काय करतो, ऍड करतो. सो तुमचा डिस्प्ले काय होणार, आपण 3 दिल्यामुळे डेसिमल पॉइंट नंतर 3 व्हॅल्यू डिस्प्ले होणार. प्लस अजून एक काय की हा जो t आहे सेम लाईक w, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर अ निगेटिव्ह. तर t पॉझिटिव्ह असेल तर राईट जस्टिफाईड डिस्प्ले होणार आणि निगेटिव्ह असेल तर लेफ्ट. हे बाकी सगळं सेम आहे. सो 6 आता पॉझिटिव्ह आहे तर 6 कॉलम पहिले असाइन झाले. आता 3 दिल्यामुळे n ची व्हॅल्यू काय होणार आहे, 142 डिस्प्ले होणार आहे. सो 241. ओके, देन डॉट साठी पण एक असाइन होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 3. ओके, तो एक काय जाणार आहे आपला, एम्प्टी राहणार आहे. ठीक आहे, आणि लक्षात नाव इथे काय लिहिलंय 5. सो 5 पहिल्यांदा असाइन होणार, 3 4 5. ओके, अगेन 5 पॉझिटिव्ह आहे, सो राईट जस्टिफाईड डिस्प्ले होणार. देन 2 आहे. सो आता बघा इथे डेसिमल नंतर 4च आहे, इथं काय दिलंय 2, सो एक 0 ऍड होणार. देन 4, देन डॉटला पण एक कॉलम विड्थ लागणार, एक कॅरेक्टर किंवा एक कॉलम लागणार डॉटला पण. ओके, सो हे झाले, इथे पूर्ण बसणार बिकॉज हे 5 पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो हे झालं तुमचं फ्लोट व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, टी व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर. ओके, आता जर टी व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, सपोज -7.2. ओके, आता बघा, आता x ला किती दिले मी 7, t ची व्हॅल्यू काय दिली 7. सो 1 2 3 4 5 6 7. ओके, बट ती व्हॅल्यू मायनस आहे, सो इट विल बी प्रिंटेड लाईक लेफ्ट टू राईट. ओके, त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट नंतर 2 आहे. सो इथे काय डेसिमल पॉइंट नंतर 1 4, पण जो थर्ड आहे तो 1 आहे, सो इट इज लेस दॅन 5. सो नो नीड टू ऍड. ओके, सो डिस्प्ले कसं होणार, 3.14 आणि हे जे पुढचे आहेत ते एम्प्टी राहणार, म्हणजे याच्या पुढे जे आपण प्रिंट करू ते इथून प्रिंट होणार. ओके, आणि लक्षात ठीक आहे. सो दिस इज अ फॉर्मॅटिंग विथ अ फ्लोट डेटा टाइप. आता ह्याच्या खालीच करूयात आपण. फ्लोट x is equal to 3.1456. ओके, त्याच्यानंतर फ्लोट y is equal to 12.3.
आता पहिले स्लॅश एन देते म्हणजे इंटिजर आणि फ्लोट व्हॅल्यू वेगळ्या दिसते. तर पहिले पॉझिटिव्ह करू आपण. %7.3f comma x. okay, then again printf /n %7.2f. 7च दिलं बिकॉज मला सेम लाईक बिल असतं ना तसं पाहिजे म्हणून राईट जस्टिफाईडच पाहिजे म्हणून दोघांना मी टी सेम दिलेला आहे. ओके, नाव आता आपण रन करू. बघा कसं डिस्प्ले झाले. 3 पॉइंट बघा 142 झाले आणि 12.3 घेतलेलं पण आपण प्रिसिजन व्हॅल्यू 2 दिलेली आहे. सो एन आपला 2 आहे. सो 3च्या पुढे 0 काय होणार ऍड होणार. ओके, आणि राईट जस्टिफाईड झालेले बघा 3च्या आधी पण स्पेस आहे आणि 12च्या आधी पण स्पेस आहे. ओके, आता जर आपण हे निगेटिव्हनी दिलं तर कसं येईल बघा. -7 पॉइंट तेच द्यायला पाहिजे असं काही नाही. हा तुम्हाला विड्थ वगैरे कळाली ना आता. ठीक आहे, %-7.2. आता जर मी इथे 3 दिलं तर बघा कसं डिस्प्ले होईल. अजून एक 0 काय होईल ऍड होईल. बघा आता फक्त हे 7.7च झालेले विड्थ. फक्त आता तिथं काय झालंय 12.300. आता 12.300 ला बघा 1 2 3 4 5 6 पूर्ण विड्थ ऑक्युपाय झालेली आणि आपण किती दिलेली 7 म्हणून कर्सरनी बघा 0च्या पुढे थोडी स्पेस सोडून मग पुढे कर्सर आलेलं आहे. मग ह्याच्या पुढे जर मी काही प्रिंट केलं तर विदाउट स्पेस डेटा तो हॅलो काय होणार आहे प्रिंट. आपण स्पेस दिलेली नाहीये प्रिंटफ मध्ये तरी सुद्धा 12.300च्या पुढे एक स्पेस